आता काही गावांमध्ये भेटी दिल्याच्या नंतर असं पण दिसून आलं की बाबा पटावर संख्या आहे 40 विद्यार्थी, वर्गामध्ये उपस्थित आहेत 25 विद्यार्थी, मग 15 विद्यार्थी कुठे गेले जर याचा आपण शोध घेतला तर काही विद्यार्थी त्यांचे पालक ऊस तोडणीच्या कामाला गेले, पालकांच्या सोबत विद्यार्थी पण गेले, मुलं पण गेली. बरोबर आहे, विस्थापित व्हावं लागतं कामासाठी. हा, होऊ शकतं, आम्ही त्याला दोष देत नाही. कदाचित आमची व्यवस्था आतापर्यंतच सगळं काही कदाचित त्याला जबाबदार असेल, मी काही नाकारत नाही, परंतु ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. काही मुलं मग घरीच होती, गावात खेळत होती, काही मुलं शेतीच्या पण कामाला गेली. ही वस्तुस्थिती आहे. कापूस वेचायला गेली, कोण कांदे लावायला गेले. तर या दोन्ही बाजू, आणि म्हणून आम्ही तर ठरवलंय की पूर्ण राज्यामध्ये आम्ही विनंती आव्हान करणार आहोत, प्रत्येक गावाला विनंती आव्हान करणार आहोत. ज्या पद्धतीने आपले देवाचे मंदिर गावामध्ये जेव्हा आपण करतो तर पूर्ण गाव एकत्रित येत आहे आणि त्या मंदिराची उभारणी करतात आणि त्याचं पावित्र्य राखतात. तर आपल्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आव्हान करणार आहे की ह्या आमच्या शाळा ह्या सुद्धा एक प्रकारचे आपले मंदिरच आहेत आणि म्हणून या मंदिरांच्यासाठी एक सकारात्मक जर आपण प्रतिसाद दिला, आशीर्वाद दिले तर निश्चितपणे सगळ्यांना अपेक्षित कार्य आम्ही त्या ठिकाणी पुढे नेऊ. माझा दावा नाही की लगेच महिन्यात 2 महिन्यामध्ये आम्ही काहीतरी क्रांतिकारक